श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझी GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओ बॅक नेकवरती बनवेन. बॅक नेकवरती खूप सुंदर अशी डिझाईन क्रिएट करून तुम्हाला दाखवेन. इथे तीच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथे मी बॅक नेकवरती खूप सुंदर असं डिझाईन क्रिएट केलेलं आहे. ते मी कसं केलेलं आहे तेच आपण पुढे पाहणार आहोत. तर इथे आधी मी बॅक नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे मी तुम्हाला ट्युटोरियल दाखवते, त्याच्यामध्ये मी नॉर्मल आपलं मेजरमेंट घेऊन बॅकनेक इथे बनवलेलं आहे, मेजरमेंट करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल की वरच्या साईडला अर्धा इंच आणि आपण जिथे वर्क करणार आहोत तिथे पाव इंच मी जागा सोडून दिलेली आहे फॉर मार्जिनसाठी. आता इथे मी वर्क करायला सुरुवात केलेली आहे. आधी इथे मी चेन स्टिचचा वापर केलेला आहे. आधी इथे मी जरी थ्रेड घेतलेला आहे आणि 14 नंबरची निडल घेतलेली आहे. जरी थ्रेड आपण जेव्हा यूज करतो तेव्हा आपल्याला 14 नंबरची निडल लागते. इथे मी 14 नंबरची निडल घेतलेली आहे आणि इथे आता मी चेन स्टिच करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. इथे आपली चेन स्टिच करून झालेली आहे. इथे चेन स्टिच करून झाल्यानंतर इथे मी सिंगल लाईन केलेली आहे. तुम्हाला डबल हवी तर तुम्ही डबलही करू शकता. चेन स्टिच झाल्यानंतर इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. त्याने आता आपण जी आपली दुसरी लाईन आहे ती त्याने आपण फिल करून घेणार आहोत. इथे मी गोल्डन बीड 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत. आता ते मी वर्क करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. इथे मी प्रत्येक सिंगल बीड स्टिच केलेला आहे, त्याच्यामुळे तो आपल्या ब्लाऊजवरती आपल्या कपड्यावरती एकदम फिक्स होऊन जातो, फिक्स बसून जातो. त्यामुळे इथे गोल्डन बीड झाल्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत. इथे मी बॅकनेकवरती जी आपली बॉर्डर असणार आहे ती मी एकदम सिंपल अशी क्रिएट करणार आहे. म्हणजे एकदम सिंपल आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे. एकदम पण जास्त ब्रॉड नाही किंवा एकदम पण जास्त छोटी नाही, मीडियम नॉर्मल अशी मी इथे ती स्टिच करून घेते आहे. इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि गोल्डन बीडसुद्धा स्टिच करून झालेले आहेत. इथे आता आपली जी 4th लाईन आहे तिथे सुद्धा मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. सेम 3 mm गोल्डन बीड जे आपण 2nd लाईनवरती लावलेले आहेत तेच सेम बीड मी आपल्या 4th लाईनवरती लावण्यासाठी घेतलेले आहेत. इथे सुद्धा मी गोल्डन बीड वर्क करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. इथे मी आपला नॉर्मल सेविंग थ्रेड असतो तो मी इथे यूज केलेला आहे वर्क करण्यासाठी. तुम्हाला हवं तर तुम्ही नायलॉन थ्रेडसुद्धा यूज करू शकता. उलट नायलॉन थ्रेडने खूप छान ब्लाऊजवरती डिझाईन क्रिएट होते आणि प्रत्येक बीड खूप सुंदर असा फिक्स होऊन जातो. तसंच नॉर्मल आपल्या सेविंग थ्रेडने सुद्धा तितकं छान वर्क येतं. आपली 4th लाईन झाल्यानंतर इथे मी अगेन चेन स्टिच करण्यासाठी घेतलेली आहे. इथे ही आपली फिनिशिंग लाईन असणार आहे चेन स्टिच. इथे मी चेन स्टिच करण्यासाठी घेतलेली आहे. इथे चेन स्टिचसुद्धा करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला बॅकनेक खूप सुंदर आणि खूप छान दिसतोय. मी खूप सिंपल आणि युनिक असं वर्क केलेलं आहे, त्याच्यामुळे ते खूप सुंदर दिसतंय. इथे आपले हे वर्क करून झाल्यानंतर आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे तिथे आपण छान डिझाईन क्रिएट करणार आहोत, छान फूल वगैरे काढणार आहोत. त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे मी चक्री घेतलेली आहे. आधी ह्या चक्र्या ज्या आहेत ते मी मेजरमेंट घेतलेलं आहे. ते तुम्हाला डॉट दिसत असतील तिथे मी मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 2-2 इंचाचं मेजरमेंट घेऊ शकता, 2-2 सेंटीमीटरचं. पण इथे मी 3.5 सेंटीमीटरचं मार्जिन घेतलेलं आहे आणि प्रत्येक डॉटवरती मी आपली चक्री लावून घेतलेली आहे. इथे चक्री मी स्टिच करून घेतलेली आहे. चक्री स्टिच करून झाल्यानंतर चक्री स्टिच कशी करायची तुम्हाला माहीत नसेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे, त्याच्यामध्ये चक्री स्टिच कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही नसेल बघितलं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. इथे आता चक्री स्टिच करून झाल्यानंतर इथे मी बीड घेतलेले आहेत, रेड कलरचे बीड घेतलेले आहेत. रेड कलरचे बीड आपल्याला या प्रत्येक चक्रीवरती लावून घ्यायचे आहेत. ते चिटकवण्यासाठी इथे मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. फॅब्रिक ग्लूचा वापर मी ह्यासाठी करते कारण त्याचा अजिबातच डाग कपड्यावरती राहत नाही, त्याच्यामुळे मी इथे फॅब्रिक ग्लूचा वापर करते. आणि जर तुम्ही हे बीड लावण्यासाठी फॅब्रिक ग्लू वापरत असाल तर खरंच चांगलं आहे, कारण ते एकदम
छान राहतात. जर तुम्ही इथे B7000 यूज केलं बीड लावण्यासाठी तर तुम्हाला 2-3 दिवसांनी दिसेलच की त्याची जी कोटिंग असते सिल्वर कलरची बीडला ती निघून जाते आणि खूप वेगळा दिसतो तो बीड. त्यासाठी जर तुम्हाला बीड वगैरे लावायचा असेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लूचाच वापर करा. सो इथे बीड लावून छान सुकूनही झालेले आहेत आणि इथे डिझाईनसुद्धा काढून झालेली आहे. मी नॉर्मल आपली हाताने इथे डिझाईन काढून घेतलेली आहे. आधी आपल्याला वेल काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लीफ काढून घ्यायचे आहेत. सो ही डिझाईन क्रिएट झाल्यानंतर आधी आपण इथे छान फूल क्रिएट करणार आहोत. सो फूल क्रिएट करण्यासाठी इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहे आणि त्या 3 mm गोल्डन बीडने इथे मी प्रत्येक जो आपण बीड चक्री चिटकवून घेतलेली आहे तिथे सुंदर असं मी फूल तयार करून घेते. तुमच्याकडे जर चक्री नसेल तर तुम्ही नॉर्मल बीड लावूनसुद्धा फूल क्रिएट करू शकता. पण इथे मी चक्री लावले त्याच्यामुळे तुम्हाला दिसत असेल की आपला जो मिडलचा भाग आहे बीडचा तो खूप छान दिसतोय, उठून दिसतोय आणि आपलं फूलसुद्धा खूप सुंदर असे तयार झालेले आहेत. सो इथे आता फूल तयार झाल्यानंतर आपली जी लाईन आहे तिथे आपल्याला शुगर बीडने छान वर्क करून घ्यायचं आहे. सो इथे मी अगेन शुगर बीड घेतलेले आहेत आणि प्रत्येक जी आपली लाईन आहे वेल आहे तिथे मी शुगर बीडने स्टिच करून डिझाईन करून घेतलेलं आहे. तर इथे आपलं शुगर बीडने सुद्धा जी आपली वेल आहे लाईन आहे ती सुद्धा वर्क करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की मी पूर्ण बॅकनेकची तुम्हाला डिझाईन दाखवते. पूर्ण बॅकनेक खूप सुंदर दिसतात. अजून ह्याच्यावरती आपण लीफ क्रिएट नाही केलेत तरी खूप सुंदर दिसते. तुम्हाला हवं तर तुम्ही एवढीच डिझाईन ठेवली तरीही चालेल. फक्त मग तुम्हाला जर हीच डिझाईन हवी असेल तर मग आपण जे फूल काढलेले आहे ते मेजरमेंट आहे ते तुम्ही थोडं नॉर्मल जवळ म्हणजे 1.5 किंवा 2 सेंटीमीटर घेऊन तुम्ही ही डिझाईन वर्क करू शकता. सो आता इथे लास्ट स्टेप आहे ती आहे लीफ क्रिएटिंगची. सो इथे मी कुंदन घेतलेले आहेत, आय शेपचे कुंदन आहे ते. सो हे कुंदन आपण लीफ डिझाईनसाठी यूज करणार आहोत. सो हे लीफ डिझाईन करण्यासाठी इथे मी कुंदन लावण्यासाठी अगेन फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. सो इथे आधी मी ग्लू लावून घेतलेला आहे आणि प्रत्येक वेलीवरती मी 3-3 लीफ काढून घेणार आहे. सो प्रत्येक वेलवरती मी 3-3 कुंदन लावून घेतलेले आहेत. सो इथे मी लीफ डिझाईन करण्यासाठी कुंदनचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आय शेपचे जे बीड मिळतात ते सुद्धा तुम्ही इथे लावून त्याला शुगर बीडने छान डिझाईन करून सुद्धा ते सुद्धा डिझाईन खूप छान दिसेल. सो इथे मी कुंदन लावून घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते. तर हा आहे आपला बॅकनेकचा फायनल लुक आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर डिझाईन दिसते आहे आणि बॅकनेकवरती सुद्धा ती खूप छान दिसते. एकदम हेवीही नाही, एकदम सिम्पलही नाही, छान अट्रॅक्टिव्ह आणि युनिक अशी ही डिझाईन मी क्रिएट केलेली आहे. सो तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या बॅकनेकवरती किंवा स्लीव्जवरती जरी तुम्ही ही डिझाईन क्रिएट केलीत तरीही खूप सुंदर दिसेल. सो हे मी तुम्हाला फक्त एक ट्युटोरियल दाखवलं आहे की ही डिझाईन तुम्ही बॅकनेकवर काढली तर किती सुंदर दिसेल. सो इथे ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल तर तुमच्यासुद्धा ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्की क्रिएट करून बघा. सो इथे मी तुम्हाला दाखवते की आपला फायनल लुक खूप सुंदर आहे, खूप सुंदर दिसतं आहे. सो तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो अशाच व्हिडिओज मी नवीन छान छान डिझाईनच्या व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव्सची डिझाईन दाखवेन. सो त्यासाठी सुद्धा तुम्ही माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी ज्या व्हिडिओज अपलोड करेन त्या तुमच्यापर्यंत पोचतील. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान नवीन आणि छान क्रिएटिव्ह डिझाईन्स. थँक्यू.